धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक धुळे यांनी विशेष मोहीम राबवली। त्यामध्ये अवैध दारू व अवैध शस्त्र यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले। 11 जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली। त्या माहितीच्या आधारावर वडजाई रोड येथील कबीरगंज भागातील अपली हॉटेलच्या समोर आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी वय 31 वर्ष राहणार वडजाई रोड धुळे हा दहशत माजविण्याच्या उद्देशाने विना परवाना देशी गावठी कट्टा बाळगताना आढळून आला। त्यास स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पथकाने ताब्यात घेतले। त्याच्याकडे 40,000 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला। धुळे महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। या विशेष मोहिमेतील सलग दुसऱ्या दिवशी आपण एक गावठी कट्टा हस्तगत करण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। आसिफ अहमद खलील अहमद अन्सारी वय 31 बंदे नवाज कॉलनी वडजाई रोड धुळे हा सुद्धा त्याच्या ताब्यामध्ये एक गावठी पिस्टल आणि त्याच्याबरोबर एक बुलेट हे कमरेला लावून आणि गावामध्ये दहशत माजवण्याच्या हेतूने फिरत असल्याची गोपनीय माहिती आपल्या टीमला मिळाली। त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक चेतन मुंडे, श्याम निकम, सतीश जाधव, दिनेश परदेशी, सचिन गोमसाळे, देवेंद्र ठाकूर आणि विवेक वाघमोडे यांचं एक पथक आम्ही रवाना केले। पथकाने सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे खात्री केली असता त्याच्या कमरेला त्या ठिकाणी पिस्टल आणि एक जिवंत काडतूस मिळून आलेले आहे। त्याने ते जिवंत काडतूस आणि बुलेट पिस्टल कुठून आणलेले आहे, त्याचा आणखी काही उद्देश होता का, त्या उद्देशामध्ये काही साथीदार आहेत का, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे। त्याचप्रमाणे आज त्याला मान्य न्यायालयासमोर उभं करून त्याचा PC घेऊन आणि अधिकची माहिती जमा करण्याचं चालू आहे। आम्ही पुन्हा आवाहन करतो की धुळे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान जर कोणी दहशत माजवत असेल तर त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा, संबंधित पोलीस स्टेशन आणि नियंत्रण कक्ष येथे माहिती द्यावी। त्याचं नाव आम्ही गोपनीय ठेवू आणि असं कोणीही कृत्य करत असेल त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू। धन्यवाद। महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर स्थानिक गुन्हे शाखा व धुळे पथकाकडून ही कारवाई पोलीस अधीक्षक धुळे व अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली।